नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। भंडारा में छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ा संकुल बंद। भंडारा शहर का एकमात्र क्रीड़ा संकुल छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ा संकुल पिछले 3 से 4 महीनों से बंद है। ऐसे में पुलिस या सेना में भर्ती होने के इच्छुक युवक और युवतियों को कई परेशानियों का सामना करना पड़ रहा है। राज्य सरकार की ओर से राज्य में बड़े पैमाने पर पुलिस भर्ती प्रक्रिया शुरू होने वाली है। इसीलिए भंडारा के एकमात्र क्रीड़ा संकुल के बंद होने से यहाँ अभ्यास करने वाले युवक और युवतियों के सामने सवाल खड़े हो गए हैं। शिवाजी स्टेडियम में इथं उभा आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा ग्राउंड गेल्या 4 महिन्यापासून बंद आहे आणि सरकारच्या काही नियम असतात, त्या नियमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने ग्राउंड बंद ठेवला होता। मी मान्य करतो, परंतु आता शासनाने पोलीस भरतीची जी काही घोषणा केलेली आहे, त्या घोषणेच्या आधी त्या मुलांना, विद्यार्थ्यांना, त्या युवकांना प्रॅक्टिससाठी सराव करण्याकरता, त्यांना रनिंग मारण्याकरता, दौड मारण्याकरता आणि शारीरिक जे काही व्यायाम असतात त्याच्या सरावाकरता ते जागा जे त्यांना ही जी चांगल्यापैकी होती ती जागा पूर्णपणे 4 महिन्यापासून बंद आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये ते मुलं प्रॅक्टिस कुठं करणार, सराव कुठं करणार, ही खूप मोठी खंत आहे। आणि मी नुकतेच क्रीडा अधिकाऱ्याला आता एक निवेदन दिलं, ह्या स्टेडियम उपलब्ध करून देण्यात यावा, ओपन करण्यात यावा। आणि विशेष खंत अशी वाटते की गेल्या 4 महिन्यापासून या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाचा पगार उचललेला आहे, परंतु मेंटेनन्सच्या नावावर या ग्राउंडची पूर्णपणे विल्हेवाट लावलेली आहे। हा एकमेव असा एक सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असलेला ग्राउंड, म्हणजे मला असं म्हणा वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा यांनी ह्या अधिकाऱ्यांनी अपमान केलेला आहे। म्हणून अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून ह्या ग्राउंडची त्यांच्या नावाप्रमाणेच हा सुंदर, स्वच्छ आणि त्यांच्या हा ग्राउंड जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आणि पोलीस भरतीच्या मुलांसाठी हा सर्व मेंटेनन्स करून त्यांना उपलब्ध करून द्यावा, ही सरकारकडून मी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। कांग्रेस का धरना प्रदर्शन। राजस्थान में राजनीतिक पेच निर्माण कर भाजपा ने अपनी सत्ता स्थापन की है। भाजपा की ऐसी राजनीति लोकशाही के खिलाफ है। भाजपा की इसी रणनीति के खिलाफ आज अकोला में युवक कांग्रेस की ओर से जिलाधिकारी कार्यालय के आगे जोरदार नारेबाजी के साथ भाजपा और पंतप्रधान नरेंद्र मोदी के खिलाफ आंदोलन किया गया। ज्या पद्धतीनं मोदी सरकार या देशाच्या विविध राज्य सरकारांना जे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले आहे, त्या सरकारांचं जे पतन करण्याचं काम, त्यांना पाडण्याचं काम विविध प्रकारचं ईडी वापरून, विविध प्रकारचं करप्ट पैसा वापरून, ह्या सगळ्या पद्धतीनं जे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम जे मोदी सरकार आज करत आहे, त्याचा विरोध म्हणून आज आम्ही इथे निषेध प्रदर्शन निर्देशने देत आहोत। या पद्धतीची लोकशाही, या पद्धतीची तानाशाही आपल्या भारतामध्ये थांबली पाहिजे। हे असंविधानिक कार्य देशामध्ये थांबलं पाहिजे। यासाठी आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने देत आहोत। मराठा आरक्षण पर आज से सुनवाई। मराठा आरक्षण पर आज से वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा सुनवाई होने वाली है, लेकिन शिव संग्राम पक्ष के संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे ने वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा की जाने वाली सुनवाई पर अपना विरोध जताया है। उनका कहना है कि जब न्याय व्यवस्था प्रत्यक्ष रूप से सुनवाई करेंगी इस मामले पर, तभी ही सुनवाई हो, क्योंकि इस सुनवाई के परिणाम कुछ अलग होंगे। कसं बघताय सुनावणीकडे? कारण वारंवार चालढकल करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या दृष्टीने आजची सुनावणी म्हणजे जीवन मरणाचा विषय आहे। आमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा हा विषय आहे आणि संपूर्ण राज्यामधील नाही तर देशामधील अशा ज्यांच्या मागण्या आहेत त्या सगळ्यांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलेलं आहे। आणि म्हणून आज जी सुनावणी होणार आहे ती VCच्या द्वारे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे होणार आहे आणि ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होऊ नये ही आमची शिवसंग्रामची पहिल्या दिवसांची पासूनची मागणी आहे। आणि दुसरी भूमिका आमची की हे घटनात्मक विषय असल्यामुळं ही घटनापीठाकडंच ही केस झाली पाहिजे आणि नंतर सुनावणी झाली पाहिजे। काही जनरल सुनावणीसारखी ही सुनावणी नाही, दूरगामी परिणाम करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। परंतु हे भूमिका जी सर्वसामान्याला कळती ती या राज्यातल्या सरकारला कळाली नाही आणि मागच्या गेल्या 2 सुनावणीमध्ये आम्ही सातत्यानं भूमिका मांडत होतो की VCच्या द्वारे सुनावणीला तुम्ही विरोध करा, विनंती करा सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि फिजिकल कोर्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा हे करा।
पण दुर्दैवाने या सरकारनं ते आमचं ऐकलं नाही, म्हणून आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं याच्यामध्ये अपियर झालो आणि आम्ही आता सिनियर काउन्सिलर दिलेले आहेत आणि आमच्या वतीनं ही भूमिका मांडली. नंतर आता सरकारनं सुद्धा स्टँड बदलला आहे, सरकार सुद्धा ही भूमिका घ्यायला आता तयार झाली. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.